क्रमांक 7 मध्ये काही गोष्टी पाहणार आहोत. येऊया तुम्ही चांगले धावत होता. तुम्ही चांगले धावत होता. मग सत्याला मान्य होऊ नये. मग सत्याला मान्य होऊ नये म्हणून तुम्हाला कोणी अडथळा केला. तुम्हाला कुणी अडथळा केला. या ठिकाणी पौल गलती करायच्या पत्रामधून लिहित आहे 5वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये की तुम्ही चांगले धावत होता, चांगले पळत होता, चांगला स्टॅमिना तुमचा होता, चांगली शक्ती तुमच्याजवळ होती, चांगले मजबूत पाय तुमच्याजवळ होते आणि चांगल्या प्रकारच्या त्या रेस मध्ये धावत होता, चांगल्या प्रकारच्या जगातल्या गोष्टीमध्ये धावत होता, चांगल्या प्रकारच्या दैवाच्या कामकाजामध्ये तुम्ही धावत होता, चांगल्या प्रकारच्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी करत होता आणि केवळ चालत नाही तर पळत पळत करीत होता. आनंदाने, एक एन्जॉय मध्ये, एक सामर्थ्याने, अभिषेकाने, न घाबरता सत्याला स्मरून तुम्ही सगळ्या प्रकारच्या चांगल्या गोष्टी करत होता. परमेश्वराचा सेवक पौल गलती करायच्या लोकांची वाहवा करत आहे. आज मी देखील या ठिकाणी परमेश्वरच्या प्रिय लोकांनो परमेश्वरच्या वचनाची वाहवा करतो, परमेश्वरच्या वचनाला सर्व स्थान देतो, परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देतो की तो या ठिकाणी आज देखील आम्हाला म्हणत आहे तुम्ही चांगले धावत होता. वचन व्यवस्थित आहे का? तुम्ही चांगले धावत होता याचा अर्थ आज आम्ही उभे आहोत. याचा अर्थ आज आम्ही आमची धाव बंद केलेली आहे. याचा अर्थ आमची क्रिया कृती आचरण बंद झालेलं आहे. याचा अर्थ आम्ही कुठल्याही प्रकारच्या धावण्याच्या रेस मध्ये नाही. याचा अर्थ आम्ही पांगळे झालो. जसं एखाद्या लहान लेकराला चालता येत नाही ना, मग त्याचे आई बाप काय करतात, आयला बराच दिवस रेंगतोय हे पोरग किंवा ही पोरगी काही चलानाच आणि मग त्याच्या आई बापांना असं वाटतं की हे पांगळ तर नाही निघावा. याचे हातपाय जर असे आखडून जर राहिले ते चालणार नाही, हे अपंगत्व येईल याला. मग त्याचे आई बाप करते जगी गाडा त्याला घेऊन येते, 3 चाकाचा, पाठीमाग 2 चाक, पुढे 1 चाक, त्याला धरायला असतो लाकडाचा पांगुळ गाडा. आणि मग ते लेकरू काय करतं, हळूच कधी त्या पांगुळ गाड्यावर टेकतं आणि हळू तो गाडा ढकलायला चालू करतो. आणि ज्यावेळेस त्याच्या पायामध्ये पूर्ण स्थैर्य येतं, ज्यावेळेस त्याला बॅलन्स येतो, ज्यावेळेस त्याच्या स्वतःमध्ये क्षमता निर्माण होती की येस मी आता चालू शकतो, लागलीच तो लेकरापासून तो पांगळ गाडा सुटतो आणि मग तो एक पाऊल विदाऊट पांगळ गाड्याचं चालायला शिकतो. त्याच्यानंतर जेव्हा त्या लेकराची कॅपॅसिटी एक जरा थोडस स्पीडनी चालायची येते, त्याच्यानंतर त्या लेकराची कॅपॅसिटी धावण्याची, आणि मग तो असा धावतो. आज काही असे लेकरं धावते डायरेक्ट अधोलोकामध्ये जाऊन थांबते, मध्ये ब्रेकच लागत नाही. आज काही असे लोक आहेत की पाळक साहेबांनी त्यांना असा पांगुळ गाडा दिलेला आहे की त्यांचा पांगुळ गाडा पुढे ढकलतच नाही. आणि पाळक साहेबांनी सांगितलेलं आहे किती वर्ष होऊ, किती वय होऊ, पार शेवटाच्या टोकापर्यंत जरी झाला तर हा पांगळ गाडा सोडायचा नाही. मी सांगितलेल्या गोष्टी सोडायचे नाही. आमचं चर्च सोडायचं नाही, आमचं शिक्षण सोडायचं नाही, आमची संस्था सोडायची नाही, आमची मिनिस्ट्री सोडायची नाही, आम्हाला दानपत्र द्यायचं सोडायचं नाही, दशमोहन देणगी, तुमचे वाढदिवस काय असेल ते सोडायचं नाही. यो पांगळ गाडा पालक वर्गाने बिलिव्हर्स भावांना आणि बहिणींना दिलेला आहे. आम्हाला सत्य समजून घ्यायचंय, आमचा विषयच आहे. गेल्या सातत्याने 11 भागामध्ये 11 एपिसोड मध्ये आम्ही सत्याविषयी जाणून घेत आहोत, शिकत आहोत, चिंतन करत आहोत, मनन करत आहोत. आणि आज 12व्या भागामध्ये देखील परमेश्वराच्या नावात आम्ही त्या विषयाला आम्ही पुढे घेऊन जात आहे. तर गलती करायच्या पुस्तकामध्ये, गलती करायच्या पत्राला प्रेषित पौल साहेब या ठिकाणी 5वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये लिहिते तुम्ही चांगले धावत होता. याचा अर्थ गेला तो दिवस, राहिले त्या आठवणी. प्रभूचा स्वीकार केला त्यावेळेस किती आवेश होता, प्रभूचा स्वीकार केला त्यावेळेस किती सत्य आमच्या जीवनामध्ये, प्रभूचा स्वीकार केला त्यावेळेस किती उल्हास आणि आनंदाने आम्ही परमेश्वराची सेवा करत होतो. प्रभूचा स्वीकार केला त्यावेळेस रविवार संडे कधी येईल आणि कधी मला क्वारंटीन मध्ये किंवा कधी मला फुलपीठवर आमच्या पाळक साहेब संधी देतील आणि कधी मी आत्मीयाने गंभीर होऊन नाचून खाऊन देवाची स्तुती करीन. ज्यावेळेस मला नव्याने परमेश्वर समजला, ज्यावेळेस मला धावायला आलं, मी किती धावू असं पाहिलं. अक्षरशः आम्हाला काही लोकांनी रोखलं की धावू नका, जरा थोडस हळूहळू चला, काय सशासारखी गंमत होईल. ससा इतका फास्ट पळतो आणि कासव आणि सशाची गोष्ट तर सर्वसाधारण सर्व मानवजातीला जवळपास माहिती आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तर पक्कीच माहिती आहे. ससा आणि कासव दोघा जणींनी शर्यत लावली की अमुक किलोमीटर अंतर आपल्याला धावत जायचंय. आणि मग काय केलं,
सश्याने त्या कासवाकडे पाहिलं आणि कासवाची चाल तुरु 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 हळू 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 एक 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 पाऊल फुकवून टाकायचं, एकदम सुरक्षेमध्ये टाकायचं. कारण त्याच्या ठाई एक कवच त्याने घातून ठेवलेलं आहे. त्याला थोडस चावल लागली का तो लगेच त्याचे पाय मुंडका आतमध्ये त्या कवचामध्ये घेतो आणि गप पडून राहतो. त्याच्या अंगावर काही जाऊ द्या. पण ससा इतका भित्रा, तो पळायला लय खूप चतुर, लय कैसून, पण काळजाने इतका हलका, तो इतका पळायला सुरुवात केली डायरेक्ट पुढे गेला आणि त्याच्या लक्षात आलं मी तर लय किलोमीटर पुढे आलो. आणि पाठीमागून बघतो ते कासवाचं पत्ती आहे नाही. आणि मग तो म्हटला चला आपण थोडीशी झोप काढू. आणि प्रिय तो असा झोपला की ते कासव हळू 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 एक 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 पाऊल टाकीत तो डायरेक्ट जिथं शर्यत संपत्ती तिथंच गेला आणि मग जागा झाला. पण त्याच्या अगोदर कुणीतरी त्या ठिकाणी म्हणजे तो कासव पोहोचलेला होता. तसं अनेक लोक सुरुवातीला इतके उत्साही असतात, इतके आनंदी असतात, इतके फ्रेश असतात, इतके पाळक साहेबाच्या क्लोज असतात, इतके काही इतकं फॉर्म मध्ये असतात ना, इतके धावतात. आणि म्हणजे पौल साहेब गलती करायचे लोक अशाच प्रकारे धावत होते, तर यांचं धावणं बंद झालं. मार्ग सत्य जीवन म्हटल्यावर हे चालत असताना यांनी धावायचं सुरुवात केली. आणि त्या मार्ग सत्य जीवनावर देवाच्या वचनाच्या आधारावर आणि विशेष करून पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये स्वतःचं समर्पित जीवन करून अनेक लोक सत्यामध्ये चालू लागले, अनेक लोक सत्यामध्ये धावू लागले. परंतु पुढे चालून असे काही गोळ झाला, कोणीतरी अडवलं, ते मध्ये जाऊन झोपले. आणि त्याच्यामुळं आज अनेक दिवसापासून चालत अनेक लोक आम्हाला म्हणतात पाळीक साहेब अहो 10 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, 30 वर्ष झाले, अहो तुमची सेवा कमून वाढा ना, कासवासारखे कमून चालले तुम्ही, तुमची सेवा तर खूप मोठी व्हायला पाहिजे. बघा आम्ही 2-4 वर्षामध्ये किती डेव्हलपमेंट केले. आणि तो तिथं थांबणार आहे, त्या लोकांनाही थांबवणार आहे, तो पण झोपणार आहे आणि त्याच्या लोकांनाही झोपवणार आहे. परंतु सुरक्षा कवचामध्ये हळूहळू कासवासारखं पाऊल टाकताना जाऊ द्या. तुमच्या मंडळीत लोक नसतील, प्रेज द लॉर्ड, आमेन, काही अडचण नाही. परंतु प्रिय हो, आम्ही धावणं न सोडायला पाहिजे, आम्ही चालणं न सोडायला पाहिजे. अनेक लोकांनी धावले, त्यांना सत्य समजलं, ते धावले आणि त्या सत्यामध्ये चालत असताना पुढे जाऊन अशी परिस्थिती निर्माण झाली की त्या सत्यामुळे त्यांना अपमानाची बाजू आली, त्या सत्यामुळे त्यांचा प्रॉफिट कमी पडला, त्या सत्यामुळे त्यांचा नुकसान व्हायला लागलं, त्या सत्यामुळे त्यांना लोकांची कुरकुर सहन करावी लागली. त्या सत्य स्वीकारल्यामुळे, सत्य धावल्यामुळे त्यांच्या वैयक्तिक गरजा कमी पडायला लागल्या. सत्य धावायला सुरुवात केल्यामुळे जे की हौशी मौशीला ते कमी पडले. लगेच तिथं आलं पाळक साहेब, तुमचा ड्रेस कसा पाहिजे, तुमचा कोट कसा पाहिजे, पालखीनबाईचं राहणं कसं पाहिजे, उठणं कसं पाहिजे, बसणं कसं पाहिजे, बोलणं कसं पाहिजे, चालणं कसं पाहिजे, आणि तुमच्या चर्च मध्ये कसं वातावरण पाहिजे, तुमच्या लेकरांचे कसे ड्रेस पाहिजे, कसे कपडे पाहिजे. रावा भिकारी मग पाळक साहेबांनी कपडे घालावा तिकडूनही नावा नाही, कपडे घालावा तिकडूनही नाव. मग या सत्यामध्ये सगळ्या गोष्टीला समर्पित होत असताना आम्हाला पाहायला मिळतं की तू म्हणत आहे की तुम्ही चांगले धावत होता, मग सत्याला मान्य होऊ नये म्हणून तुम्हाला कोणी अडथळा केला. चांगले धावत होत्या, सत्यामध्ये समर्पित झालेलं होता, जीवन अर्पण केलेलं होतं, चांगल्या प्रकारच्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचलेला होता. परंतु काळपुळीचं शिक्षण आलं, व्यर्थ शिक्षण आलं, बाहेरगावचं शिक्षण आलं, बाहेरगावाच्या राज्याचं शिक्षण आलं, बाहेरच्या राष्ट्रामधलं शिक्षण आलं. आम्ही ते स्वीकारलं आणि ते शिक्षण घेऊन आम्ही झोपून घेतलं. ते शिक्षण घेऊन सत्याचा रस्ता सोडला. आणि जितके सत्यामध्ये तुम्ही बेफाम सुरुवातीला तुमच्या विश्वासामध्ये खंबीर स्थिर आणि चालत होते, जितक्या आवेशाने परमेश्वराचा तुम्ही स्वीकार केला होता, जितक्या आवेशाने तुम्ही सत्यामध्ये चालत होते, आज त्याच्या 10 पट आवेशाने इकडे दुष्कृत्यामध्ये धावत आहात. तर त्या ठिकाणी वचन सांगत आहे गलतीकरांच्या पत्रामध्ये अध्याय क्रमांक 5 वचन क्रमांक 7 मध्ये तुम्ही चांगले धावत होता, मग सत्याला मान्य होऊ नये म्हणून तुम्हाला कुणी अडथळा केला, प्रश्नचिन्ह केले. आज आम्हाला प्रश्न विचारायचा की अनेक दिवसापासून मी प्रभू येशूचा स्वीकार केला होता, आज अनेक दिवसापासून मी प्रभू येशूमध्ये राहिलो, आज अनेक दिवसापासून मी प्रभू मध्ये काम करत आहे, आज अनेक दिवसापासून मी प्रभूच्या सत्य मार्ग जीवन म्हटलेल्या रस्त्यावर चालत आहे. आणि जर आज माझं थांब झालेला आहे, आज जर मी त्या रस्त्यावर घसरलेला आहे, आज जर मी जगाच्या रस्त्याला दिसत आहे, आज जर माझ्यामध्ये सगळ्या प्रकारचे गुण दिसत आहेत, सगळ्या प्रकारचे न आवडणाऱ्या गोष्टी जर दिसत आहे, तर याचा अर्थ आम्ही सत्याला अमान्य झालो. सत्य सोडून आम्ही असत्याकडे गेलो. लाभासाठी, तोंड पूजापणासाठी आम्ही तो रस्ता सोडून दिला. कपियो या ठिकाणी लिहित आहे, तुम्हाला पाचरण करण्याची तर ही बुद्धी नाही ना. सत्याला सोडणं ही तुम्हाला पाचरण करण्याची बुद्धी नाही.
वरून सांगायचं माझ्या परमेश्वराने मला मार्गदर्शन केलं, माझ्या परमेश्वरचं पाचरण आहे, माझा परमेश्वर म्हटला उठ आणि जा तिकडं. माझा परमेश्वर म्हटला अब्रामाला, म्हटला अब्रामा मी सांगेन त्या देशाला जा. आणि अब्रामाने विश्वास ठेवला आणि कुठल्याही प्रकारचा प्रश्न करता तो सरळ त्या देशात गेला त्या माझ्या, आणि त्याची इतकी काही परमेश्वराने उन्नती केली, उदाहरण द्यायला मोकळे. या ठिकाणी पिओ मला तुम्हाला सांगायचं आहे, लोटाने स्वतः पाचारण निवडून घेतलं, लोटाने स्वतः तो व्यवसाय निवडून घेतला, लोटाने स्वतः दिसणाऱ्या गोष्टी भपकेदार जगातल्या हिरव्यागार एक चांगल्या प्रकारचं सुख संपन्न देणारे आणि पुढे चालून सदोम आणि गमावर नगरावर त्याच्या सर्व लोकांवर सगळ्या प्रॉपर्टीवर सगळ्या बिल्डिंगवर परमेश्वरचा अग्नी स्वर्गातून उतरला आणि सगळं भस्म झालं, सगळं जाळून टाकलं. फार तर फार काही लोट वाचला, लोटाची पत्नी सुद्धा वाचू शकली नाही, त्याच्या 2 मुली वाचू शकल्या. बाकीचं साधन सामग्री सगळी गेली, गुरं गेले, ढुरं गेले, शोर गेला, मोर गेला, त्यांचे काय काय जनावर होते जेवढे सगळे गेले, त्यांचे गडी गेले, चाकर गेले, ज्याच्या भांडणावरून त्यांच्या कुरकुरीमधून ज्या सगळ्या प्रसंग घडला होता हे सगळे गायब झाले. शेवटी लोटाचं तरी काय? परमेश्वरच्या राज्याला लोटातल्या खानदानीतला किंवा लोटाच्या निर्मितीमधला एक देखील पुढे चालून आम्हाला तो आशीर्वादित झालेला पाहायला मिळत नाही. याचा अर्थ मला तुम्हाला सांगायचं आहे की ही बुद्धी परमेश्वरची नाही, परमेश्वराने अब्रामाला बुद्धी दिली होती आणि परमेश्वराने अब्रामाला बुद्धी दिली असताना अब्रामाने परमेश्वरावर नजर ठेवली, भाव ठेवला आणि बिंदास त्याच्या मार्गाने चालू लागला. लोटाने त्याच्या डोळ्याची जगावर भिस्त ठेवली आणि तो त्याच्या मार्गाने तिकडे चालू लागला. आणि पुढे जाऊन आम्ही पाहतो की लोटाचा नाश झाला, पण पुढे जाऊन जर आम्ही पाहतो तो अब्रामाच्या कुळातून आज जे आम्ही जिवंत आहोत कशाचे आहोत? अब्रामामुळे आज आम्ही विश्वास ठेवतो. आमचा अब्राम हा एक विश्वासाचा उत्पादक आहे, त्याला पिता म्हटलेला आहे. आणि म्हणून पिओ आम्हाला त्या ठिकाणी पाहतोय की तुम्हाला पाचरण करण्याची तर ही बुद्धी नाही. मग जर आम्ही सत्यापासून आम्हाला कुणीतरी बहकवत आहे किंवा आम्ही कुठेतरी रस्त्यामध्ये थांबलेलो आहोत, कारण तो म्हणत आहे की तुम्ही चांगल्या प्रकारच्या धावत होता, मग अचानक सत्याला मान्य होऊ नये म्हणून तुम्हाला कुणी अडथळा केला? अहो एवढ्या दिवस सत्यामध्ये समर्पित झाला, सगळ्या काही सेवा केल्या, सगळ्या काही दुःख त्रास संकट समस्या चिंता काळजा व्याधी आजार विकार पीडा जगाला प्रत्येक गोष्टीला तुम्ही सामोर झालात, हेडलाईन्सला आलात. आणि आता प्रभू येशू ख्रिस्त येण्याची वेळ झाली आणि आता तुम्ही मागे जात आहात. किती खेदाची गोष्ट आहे. आज देखील वेळ गेलेली नाही. आज देखील आम्ही परमेश्वरला म्हणू शकतो, प्रभू तुझ्या धाव्यावरून मी ज्या आवेशाने धावलो तोच आवेश माझ्या जीवनामध्ये घाल. प्रभू येशू ज्या विश्वासाने मी तुझा स्वीकार केला होता तो विश्वास पुन्हा एक वार माझ्यामध्ये घाल. प्रभू येशू ज्या विश्वासामध्ये सुरुवातीला मी तुझं सेवा कार्य आत्म्याने आणि खरेपणाने करत होतो, आज देखील तोच विश्वास, तीच कृती, तेच आचरण माझ्यामध्ये टाक आणि मला त्या धाव्यावर धावू दे. कारण मला ती धाव स्वर्गाच्या राज्यापर्यंत कंप्लीट करायची आहे. मला ती धाव प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस मेघारूढ येणार आहे, ज्यावेळेस तो येणार आहे न्यायच्या अगोदर त्याच्या तिथपर्यंत मला पोहोचायचं आहे. कमीत कमी त्याने पाठवलेल्या देवदूतांपर्यंत त्यांच्या नजरेसमोर तरी यायला मला पुढे यायचं आहे. म्हणून मला धावू दे. आम्ही सत्य या गोष्टीवर शिकत आहोत. थोडेसे खमीर सगळा कणकेचा गोळा फुगून टाकीत. थोड्या गोष्टीसाठी अनेक लोक सत्याला नाकारत आहेत. थोड्या गोष्टीवरून परमेश्वरच्या मार्गातून लोक हटत आहेत. थोडासा हट्ट, थोडासा अट्टहास, थोडस सुखासाठी, थोड्याशा लाभासाठी फायदा तर काही जादा होत नाही. पालक साहेबाची बॅग धरायची, जो फायदा होणार आहे, आणि पालक साहेबाच्या हाला हा मिळवायची आणि त्याचा जो फायदा होणार आहे याच्यातला फरक आहे. कारण ज्याला त्याला ज्याचं त्याचं द्यायचं. जसं आहे ना, लढाईस गेलेल्यांना जी मजुरी मिळते, जो मोबदला मिळतो, जे बक्षीस मिळतं, जो नफा मिळतो किंवा जो पगार मिळतो, तोच पगार त्या शस्त्र सामुग्री ज्या ठिकाणी ठेवलेली आहे ना त्याच्या जवळ संरक्षण करणाऱ्याला मिळतो. तलवार चालवणाऱ्याला जितका मिळतो ना, तर त्या तलवारीचं आणि त्याच्या साठ्याचं रक्षण करणारा जो त्याच्याजवळ बसतो ना त्यांना देखील मिळतं. मग प्रिय हो, आम्ही जर पाळक साहेबांच्या बरोबर जर आहोत तर पाळक साहेबांच्या खोट्याला जर हाल हा मिळवलं
तर मग आमच्या डायरीत देखील हाल हाच असेल आणि मग प्रभू पण आम्हाला अशाच प्रकारे काम करेल. आणि म्हणून सत्य स्वीकारा. चुकत आहेत बाळक साहेब, बिंदास सांगा, बाळक साहेब तुमच्याबरोबर मी तुमचा सहकार्य आहे, तुमचं मी ओझं वाहतो, तुम्हाला मी सपोर्ट करतो, मी तुमच्या सगळ्या प्रकारच्या गोष्टीमध्ये हा करीन. परंतु ज्या वेळेस तुम्ही असत्य गोष्ट करतात आणि माझ्याकडे बघतात आणि लोकांना दाखवण्यासाठी एक प्रूफ पाहिजे, एक साक्षीदार पाहिजे म्हणून माझ्याकडे काण्या नजरेने पाहतात, त्यावेळेस मी पण हा करतो, मुंडक्याला मुंडको हलवितो, नंदीबाईला सारखं मान हलवितो. याचा अर्थ दुष्कृत्य करायला साथ देतो. सोडून टाका ते बाळक साहेबाला. हा मुंडक्याला मुंडकच लावू नका. या ठिकाणी आम्ही स्वीकारलं पाहिजे. हे सत्य आम्हाला समजलं पाहिजे. अनेक वेळेला असं लोकांना वाटते की बाळक साहेबांना सोडून आम्ही कुठे जावं. प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही प्रभू येशूचा सेवक या नात्याने सत्यामध्ये समर्पित होऊन देवाच्या वचनाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो, मार्ग सत्य म्हटलेला प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडे जा, याच्या जवळ जा, त्याच्या वचनाला हा मिळवा, त्या दुष्टाच्या गोष्टीला हा मिळू नका. हे सत्य आहे. त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये राहा, हे सत्य आहे. त्याच्या सहभागितेमध्ये राहा, हे सत्य आहे. त्याच्या निवडलेल्या लोकांमध्ये राहा, हे सत्य आहे. अब्रामाच्या बाजूला राहा, हे सत्य आहे. मोशेच्या बाजूला राहा, हे सत्य आहे. नाही तर मरी काय एकदा घुसली मग ती विचार करणार नाही. मोशे त्या ठिकाणी म्हणत होतो, आपला विषय नाही तो, परंतु मी तुम्हाला उदाहरणात सांगू शकतो. जे परमेश्वराच्या बाजूने आहेत ना ते इकडे या, आणि जे नाहीत ना ते तिकडे जा. आणि आम्हाला पाहायला नंतर मग त्या ठिकाणी इकडं तिकडच याच्यामध्ये जे परमेश्वराच्या बाजूने आले ना, देवाच्या वचनाला मान्यता देऊन हा करून ते वाचले. परंतु ज्यांनी मुंडकं हळवलं आणि ज्यांनी सत्याला नाकारलं, कारण हे लोक तांबड्या समुद्रातून अलीकडे आले होते, देवाने यांच्या जीवनामध्ये अद्भुत काम केलं होतं. देवाने यांना गुलामगिरीतून सोडवलं होतं. देवाने यांना त्रासातून, संकटातून, सगळ्या प्रकारच्या गोष्टीतून मुक्तता केली होती. आणि त्या तांबड्या समुद्रातून, त्या फारो राजाच्या गुलामगिरीतून, त्यातल्या कावड कष्टामधून, त्यातल्या जात जुलमामधून, त्यातल्या गरिबी हरिबी मधून त्यांना काढून दुधा मादाच्या प्रदेशामध्ये ह्याही लोकांना घेऊन आले होते. निम्या रस्त्यात आल्यानंतर यांची धाव संपली. शर्यतीत सर्वच धावतात, परंतु बक्षीस एकाला मात्र मिळतं. तुम्ही असं धावा की ते तुमच्यामध्ये मिळाल. आणि म्हणून तो लिहिता तुम्ही चांगले धावत होता. फारो राजाच्या तिथून निघताना लोकांचे दागिने लुटायला एक नंबर. परमेश्वराने सांगितलं यांच्याकडून दागिने मागून घ्या. आम्ही म्हणतो काही लोकांनी दागिने काढायचे, त्या फारो राजाच्या त्या राज्यातल्या लोकांच्या मुंडके फिंडके पिरगाळले असतील, काहीचे मान मोडे असतील, काहीचे कान तोडले असतील, काहीचे नाक तोडले असतील, काहीच्या गळ्यावर वार केले असतील, लवकर दागिने नसते निघले तर तिथं इतक्या स्पीडने पळाले. वा 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 काय सांगायचं. एकाचडी एक पुढे चालून तांबड्या समुद्राच्या तिथं आल्यानंतर परत जरा थोडे हापाकले. मग देवाचा सेवक मोशे त्या मध्यस्थीने परमेश्वराने त्या ठिकाणी अद्भुत काम केलं. आणि म्हणून तो आपण गीत गायलं, डरो मत चुपचाप खडे रहो, खुदा की नजात के काम देखो. आणि मग ते उभे राहिले आणि परमेश्वराने त्यांच्यामध्ये मार्ग तिथून देखील आले, तिथून देखील धावत आले. परमेश्वराच्या पाठीमागे आले, देवाच्या सेवकाच्या मागे आले, अभिषिक्ताच्या मागे आले, देवाच्या नियमशास्त्र निवचनाच्या पाठीमागे आले. आणि पुढे चालून जाऊन जिथं मुक्काम झाले, इथं यांना वाटलं आता मुक्काम करा. खूप धावलो. इथं काय आपले काय बराबरी व्हायना. आपल्याला इथे सगळ्यांचं तर संगच वाटायला येतंय. अहो स्वर्गातून मानणं पडतोय आम्हाला, आमच्या कुटुंबातल्या याच्याप्रमाणे पडतोय. पलीकडच्या कुटुंबामध्ये 20-25 माणसं इथं, त्यांना बघ खमीला भर मानणं मिळतोय. आमच्याकडे 4-5च मुंडके, आम्हाला मिळतोय एक ताटली भर. जलन निर्माण झाली. काहीतरी काय राव, मी कुणीतरी पाहिजे. आणि मग सत्याची वाट सुटली. आणि हळूहळू त्यांच्या जीवनामध्ये काय झालं, पापाला त्यांनी प्राधान्य दिलं, शापाला त्यांनी प्राधान्य दिलं, आज्ञा भंगाला त्यांनी प्राधान्य दिलं, देवाच्या सत्याला झुगारून दिलं, खोटं स्वीकारलं, मनाचे मंगळवार चालू केले आणि त्या दुष्टाच्या हातामध्ये सापडले. आणि नको त्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या. देवाचा सेवक मोशेच्या पर्वतावरून पाट्या घेऊन यायच्या टायमिंगला यांनी स्वतःच्या बुद्धीने स्वतःच्या सगळ्या जगातल्या हौशी मौशीच्या गोष्टी केल्या, नाच गाणं केलं, नंगा नाच केला आणि परमेश्वराला वीट आणणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या. आणि मग देवाचा सेवक परमेश्वराचा सेवक मोशे या ठिकाणी तो म्हणत आहे, जे परमेश्वराच्या बाजूने येते इकडे या, आणि जे नाहीत ना ते तिकडे जा. आणि आम्हाला पाहायला मिळतं की जेवढे मोशेच्या बाजूला म्हणजे परमेश्वराच्या बाजूला आले तेवढे वाचले, आणि बाकीचे जेवढे काही तिकडे होते परत काही ते सापडले नाही. आणि म्हणून ही परिस्थिती आमची येऊ नये. आम्ही चांगले धावत होतो. शेवटपर्यंत धावणं खूप गरजेचं आहे. सत्याचा स्वीकार केलेला आहे, शेवटपर्यंत सत्य टिकवणं गरजेचं आहे. ठीक आहे, सत्य स्वीकारल्यामुळे बऱ्याचशा गोष्टीला आम्हाला एक
बऱ्याचशा आशीर्वादाला म्हणा किंवा बऱ्याचशा सुखाला म्हणा आपल्याला थोडस कमी पडावं लागेल, परंतु हे सत्य तुम्हाला आणि मला स्वर्गामध्ये घेऊन जाण्यास सत्य राहील. आणि म्हणून म्हणतोय थोडेसे खमीर सगळा कणकेचा गोळा फुगून टाकत. थोड्याच गोष्टी, लय फुगीरपणाच्या गोष्टी, माझ्याकडून इकडून लोक येतात, माझ्याकडून तिकडून लोक येतात, सगळ्या दुनियाचं चर्च बंद, माझं एकट्याच चालू. सगळ्या चर्चच्या मंडळीमध्ये कोणाकोणामध्ये करोना पोहोचलाय, पण माझ्या मंडळीत एक देखील नाही. म्हणजे अख्ख्या जगामध्ये एका भावाचीच मंडळी उतरली तेवढीच. खमीर गोळा हे थोडेसे गोष्टी फुगवतात आणि डायरेक्ट अधोलोकामध्ये जाऊन निघतात. याचा दरवाजा डायरेक्ट अधोलोकामध्ये खोलला जातो. परंतु मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनामध्ये जर सत्य स्वीकारित आहात तर हा रस्ता डायरेक्ट स्वर्गाच्या गेट मध्येच खोलला जातो. चॉईस तुमची. आणि या ठिकाणी लिहित आहे, मला प्रभू मध्ये तुमच्याविषयी खात्री आहे की तुम्ही दुसरा विचार करणार नाही. तुमच्या मनाची चलबिचल करणारा कोणी का असे ना तो दंड भोगील. तुमच्या मनाची चलबिचल करणारा कोणी असो, पालक असो, पास्टर असो, रेव्हरंड असो, बिशप असो, फादर असो, कोऑर्डिनेटर साहेब असो, गुरुजी असो, आणखीन कोणते मोठे कर्नल आणि कोणते मेजर फीचर असो, नाही तर आणखीन कोणते साहेब असो, आमच्या मनाची म्हणजे आम्हाला सत्यामध्ये चालत असताना जर का त्याची चलबिचल कोणी केली तर कोणी असो, मग कोणताही ऑफिसर असो, तो दंड भोगील. म्हणजे त्यामध्ये मी देखील आलो. जर मी तुम्हाला असत्य प्रदान करत आहे, जर मी तुम्हाला सत्य सांगत नाही, जर मी जगातल्याच गोष्टीमध्ये तुम्हाला खुश करत आहे, जर मी तुम्हाला फक्त असत्यामध्ये चालवायला लावत आहे, मी जर फक्त पांगुळ गाडाच तुमच्या हातात दिलेला आहे आणि मी स्वतः मात्र जाऊन चांगल्या मोटरसायकली सगळ्या 4 व्हीलर मध्ये फिरत आहे, याचा दंड मला भेटल. म्हणून तो म्हणतोय तुमच्या मनाची चलबिचल करणारा, सत्यामधून तुम्हाला घसरावणारा कोणी असो, गय केल्या जाणार नाही, तो दंड भोगील. बंधुजन, तुमच्या आणि माझ्या लक्षात असणं, आम्हाला समजणं हे खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. आम्ही सत्य या भागाविषयी चिंतन, मनन आणि अध्ययन करीत आहोत. आम्ही आणखीन एक रेफरन्स पाहूया. इफिसकराचं पत्र, त्याचा पहिला अध्याय आणि वचन क्रमांक 13. तुम्ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. या ठिकाणी पुन्हा एक वार वाचूया. इफिसकराचं पत्र अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 13. या ठिकाणी लिहिले, तुम्ही ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला आहे. प्रेज लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. ज्यावेळेस आम्ही सत्याचं वचन स्वीकारतो, ज्यावेळेस आम्ही सत्याच्या वचनावर फॉलो करतो, ज्यावेळेस सत्याच्या त्यावेळेस परमेश्वराचं अभिवचन आम्हाला त्या इफिसकराच्या पत्रामधले पहिला अध्याय आणि 13व्या वचनामध्ये तो लिहित आहे की देऊ केलेल्या शिक्का मारण्यात आलाय. शिक्का, येस, हे माझं लेकरू आहे, सत्यामध्ये समर्पित आहे, पवित्र आत्म्याचा शिक्का याच्यावर मारा. पण आज अनेक लोक आम्हाला पाहायला मिळतं की सत्य गोष्टी त्यांनी झाकून ठेवलेल्या आहेत झापाखाली. तुम्ही ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून, आता तारणाविषयीची सुवार्ता ऐकल्या जाती पाळक साहेबांच्या मुखातून, सुवार्तिक साहेबांच्या मुखातून, गुरुजी साहेबांच्या मुखातून, पाळक साहेबांच्या मुखातून, एक भविष्यवक्ते साहेबांच्या मुखातून, जे कॉर्डिनेटर फेडनेटर जेवढे काय कार्बोरेटर आहेत सगळे, आम्ही काय करतो माहिती का? विश्वास त्यांच्यावर ठेवतो. प्रभू ईश्वर विश्वास ठेवल्यानंतर पवित्र आत्म्याचा शिक्कामोर्तब केला जातो. आज अनेक विलियर्स भाऊ आणि बहिणी आहेत, मी त्यांना सांगू इच्छितो, मी त्यांना सावधानचा इशारा देतो. तुमच्या पाळक साहेबांच्या सुवार्तेवर ऐकून तुम्ही पाळक साहेबांवर विश्वास ठेवत आहात तर पवित्र आत्म्याचा शिक्का तुमच्यावर मोर्तब होणार नाही, तर दुष्ट आत्म्याचा शिक्का तुमच्यावर त्या ठिकाणी लागलेला आहे. काढून टाका तो शिक्का.
आणि आता प्रभू येशूच्या सुवार्तेवर विश्वास ठेवा आणि सुवार्ता ही वचनाच्या माध्यमातून नाही, तुम्ही सत्याचे वचन, सत्याचं वचन, वचनाच्या माध्यमातून सुवार्ता सांगण्यात आलेली आहे आणि वचनावर विश्वास ठेवलेला आहे. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि आमचं तारण आम्ही साधून घेतलेलं आहे. आमची तारणाची सुवार्ता ऐकून घेतलेली आहे आणि त्या सुवार्ता ऐकून घेऊन त्या सुवार्तेवर आम्ही विश्वास ठेवलेला आहे आणि नुसता विश्वास ठेवला नाही तर त्या विश्वासाप्रमाणे कृती आणि आचरण करायला सुरुवात पण केलेली आहे आणि म्हणून पवित्र आत्म्याचा शिक्का आमच्यावर मारण्यात आलाय. आज आमच्याकडे बघायला मिळतं दुसरे शिक्के मारलेत, कंपनीचे शिक्के, ISI मार्क, मग 1 नंबरची स्टँडर्ड कंपनी. आमच्या चर्च मध्ये भरपूर गर्दी, म्हणजे 1 नंबरचं चर्च, 1 नंबर फेकायचं. 3-4 घंटे आम्ही चर्च घेतो, इतकी कॅपॅसिटी आमच्या मध्ये आहे. मग 1 नंबरचा पाळक साहेब, अहो 4 घंट्यामध्ये सगळा सत्यानाश करून राहिलेत, सगळा गोंधळ घालून राहिलेत, सगळं असत्य सांगून राहिलेले. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल की तुम्हाला किती मोठी संधी परमेश्वराने दिलेली आहे. जर लांबून लांबूनचे लोक तुमच्याकडे येत आहे, राज्याचे लोक जर तुमच्याकडे येत आहे, जिल्हा पलटी करून लोक तुमच्याकडे या लॉकडाऊनच्या काळामध्ये जर येत आहे, तर तुम्ही सत्याचं वचन किती नीट सांगायला पाहिजे. तुम्ही त्या सत्याच्या वचनाची वाट लावून टाकली. आज तुम्हाला परमेश्वराने किती सुंदर अशी संधी दिलेली होती तारणाविषयीची सुवार्ता सांगायला. आज तुम्ही त्या तारणाच्या ऐवजी तुम्ही जगातली सुवार्ता त्यांना सांगत आहेत, जगातल्या हौशी मौशी तुम्ही सांगत आहेत, जगातल्या सर्व प्रकारचा हाव तुम्ही सांगत आहेत, जगातल्या सर्व प्रकारच्या सुख सौंदर्याच्या वस्तू त्यांना सांगत आहेत आणि तुम्ही म्हणत आहेत जसं सैतान प्रभू येशू ख्रिस्ताला म्हटलं की मला नमन कर, हे सगळं माझं आहे, मी तुला दाखवतो आणि याचा अधिकार माझ्यावर, आणि जर का तुम्हाला नमन केलं, तू जर का माझ्या पाया पडला हे सगळं तुला देईन. आणि पहा प्रिय, हे सत्याचं वचन आहे का? ही तारणाची सुवार्ता आहे का? आज तुम्हीच विचार करा. अनेक लोक म्हणतील की अनेक दिवसापासून हे पाळक साहेबांना, अलर्ट पाळक साहेबांना काही कामच नाही, हे नुसते जेवढे काही मेसेज घेऊन येतात ना, नुसते पाळक साहेबांना ठोकायचेच घेऊन येतात, नुसते फादर साहेबांना ठोकायचेच घेऊन येतात. गुरुजी साहेब, कोऑर्डिनेटर साहेब, एकही साहेब सोडला नाही. आमचे एक देवाच्या नावात टोपण नाव घेऊन सेवक बनलेले ते म्हणत असत, अहो यांनी डॅनियल राजला नाही सोडलं, यांनी करुणा अंकुलला नाही सोडलं, यांनी दिनाकरांना नाही सोडलं, यांनी कुणालाच नाही सोडलं. हे आहेत तरी कोण? आम्ही जिवंत देवाचे उपासक आहोत आणि आम्हाला सत्य सुवार्ता सांगितलेली आहे. एपिस्कराचं पत्र अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 13 प्रमाणे आम्हाला शुभवर्तमान मिळालं, आमचं तारण झालं, आम्ही सत्यामधलं वचन स्वीकारलं, आम्ही विश्वासाने क्रिया करायला सुरुवात केली आणि आमच्यावर पवित्र आत्म्याचा शिक्का मोडतोड केला. आमच्यामधून पवित्र आत्मा पवित्र वचनाच्या माध्यमातून, सत्यतेच्या माध्यमातून तो प्रकट होत आहे. आणि पवित्र आत्मा ज्याचा जर सुरू झाला ना की तो असत्याला अजिबात मानित नाही, तो आलेली सिच्युएशन पाहत नाही, परिस्थिती पाहत नाही, त्याचं एकच टार्गेट असतं की माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने सत्याकरता स्वतःचा जीव अर्पण केला, सत्याकरता त्यांनी निंदा सोसली, सत्य सांगण्यासाठी त्याने अनेक लोकांना विरोध केला, सत्य सांगण्यासाठी अनेक चांगल्या ज्ञानी आणि पंडिताची कान उघडणी केली. 12 वर्षाचा असताना त्यांनी सत्याला विरोध जे करत होते ना, शास्त्री परुषी सदुकी, 12 वर्षाचा असताना त्या मंदिरामध्ये जाऊन त्या नियमशास्त्राच्या वादविवादावरून किंवा सत्य असत्यावरून जे काही त्यांची बहस चालली होती ना, त्यामध्ये माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने सत्य असल्या कारणाने, पवित्र आत्म्याचा शिक्कामोर्तब असल्या कारणाने, तारणाची सुवार्ता तो घेऊन आल्या कारणाने, विश्वासाप्रमाणे कृती करायला आल्या कारणाने, आणि ज्या परमेश्वरावर त्याने विश्वास ठेवला होता, ज्या परमेश्वराने त्याचा गर्भच पवित्र आत्म्याचा होता, त्याचं उठणं बसणं चालणं आणि सर्व काही पवित्र आत्म्याचं होतं, तरी देखील पवित्र आत्म्याचा त्याच्यावर शिक्का मारण्यात आला. तो आत्म्यानेच, त्याचा गर्भच पवित्र आत्म्याचा होता. परत एकदा शिक्का मारायची गरज नव्हती, परंतु तो मानव देह आला होता आणि म्हणून या मानव देहावर या जगातल्या अधिपतीचं राज्य आहे आणि ते खोटरडा आहे, असत्य आहे, तो ढोंगी आहे, तो फुसविणारा आहे, तो भरमिष्ट करणारा आहे, तो मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनात रोखणारा आहे. आणि ज्याप्रमाणे मी पाहिले की तुम्ही चांगल्या प्रकारचा धावत होता, अचानक तुम्ही बंद कसे पडले? चांगल्या प्रकारचे तुम्ही सत्यामध्ये काम करत होता, आता तुम्ही बंद का पडले? तुम्हाला कुणी रोखलं? तुम्हाला कुणी आडकाठी घातली? तुम्हाला कुणी दम दिला की सत्यापासून बाजूला वगैरे असत्यामध्ये वाढ? सत्य बोलू नको, खोटं बोलायला सुरुवात कर, धड ₹1.5 गपचिप. असं आहे का प्रिय? सत्याला कुणीही रोखू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी पाहतो की तुम्ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून आज आमचं तारण झालेलं आहे. आज आम्हाला सत्याचं वचन समजलेलं आहे का? परमेश्वरचं वचन आम्हाला सांगतं, जा आणि संपूर्ण राष्ट्रात सुवार्तेची घोषणा करा
आज सुवार्तेची घोषणा झालेली असताना देवाचं सत्य वचन, देवाच्या तारणाची सुवार्ता लोकांपर्यंत पोहोचली गेलेली नाही का? अनेक जगामध्ये, राष्ट्रामध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये अनेक लोक देवाचं शुभवर्तमान घेऊन जात आहे, देवाचं वचन घेऊन जात आहे, परंतु सत्य वचन घेऊन जात नाही. कारण देवाचं वचन तर वापरावंच लागतं. जर देवाचं वचन पवित्र शास्त्र तर ठेवावंच लागत जवळ, दाखवायला मी एक प्रेषित आहे, मी एक फादर आहे, मी एक कुणीतरी याजक आहे. आणि याच्यात काय लिहिलंय फक्त वाचून दाखवायचं. आणि म्हणून देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तर या ज्या शास्त्री पुरुषी सदुकी जेवढे काय होते ना हेडलाईनचे मास्टर माइंड, त्यांना म्हटलं, लोकांना सांगितलं, विश्वासणाऱ्या भावांना, बहिणींना, प्रिय लेकरांना, की हे जे लोक सांगतात ना यांचं तुम्ही ऐका, परंतु यांच्या कृतीप्रमाणे मात्र करू नका. कारण हे लोकांना सांगायला फक्त सांगतात, याच्यातलं आमच्या याच्यात फलन याच्यात दिसतं. काही लोकांचे तर उत्पत्ती प्रकटीकरण तोंडपाठ झाले. आम्हाला तरी बायबल उघडावं लागतंय, कधी कधी नजरेमुळे तरी एखादा अर्ध शब्द वाकडा तिकडं होतोय, पण यांचे तोंडपाठ झालेले, रेफरन्स द्यायला एकदम पक्के, फुल डॉक्टरीन शिकलेले, साधं कंपाऊंडरची पट्टी मारता येईना यांना, परंतु डॉक्टरीन. आजपर्यंत परमेश्वर मला सांगते की तुम्ही सत्याचं वचन आम्ही सांगितलंच नाही. जर सत्याचं वचन जर आम्ही सांगितलं असतं तर लोकांना सत्य समजलं असतं, आणि जर का लोकांना सत्य समजलं असतं तर परमेश्वरच्या राज्यामध्ये अनेक लोक आले असते. आम्ही फक्त मोठाली सभा वर्षाला 2 वर्षाला लावित होतो किंवा 6 महिन्याला लावतो, मोठी संजीवनाची सभा, पवित्र आत्म्याची लाट, अग्नीचा फायर कॉन्फरन्स, काय काय वाटेल ते कुठे लावले, 10-10, 5-5 लाख त्याच्यातून मिळकत मिळवली आणि वर्षभर गप्प पडली. ही कोणती सुवार्ता? किती लोकांचं तारण झालं, किती लोकांना खरी सुवार्ता समजली, किती लोकांना सत्य समजलं, किती लोकांनी विश्वास ठेवला, आणि किती लोक विश्वासाप्रमाणे जीवन जगत आहेत. ही सुवार्ता सांगण्यात आली नाही. सुवार्ता सांगण्यात आली, परंतु जगातले मोह पाश, जगातला सर्व डामडौल, जगातले हौस मौस, सगळ्या जगातल्या गोष्टीमध्ये सर्व लोक गुंग झालेले आहेत. सर्व बिलोस भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, आणि खास करून तुमच्यावर याचकाचा तो हिशोब घेतला जाणार आहे, त्यांचं सोडून द्या विषय. परंतु तुमचं काय? तुम्ही म्हणायचं नाही की आमच्यापर्यंत देवाचं सत्य वचन ऐकलं नाही. आज जितके हे मेसेज ऐकत आहेत, जितके नंतर ऐकणार आहेत, आणि जितक्या दिवस या सत्य मेसेजवर या मीडियाच्या माध्यमातून जिथं जाईल, त्या प्रत्येक लोक ज्यावेळेस न्यायाच्या दिवशी उभा राहतील ना, मशीन एक दाढीवाला येडा कसा तरी सांगत होता बाबा लोकांना, तुम्हाला मस्त त्याचा राग येत होता, असं वाटत होतं का जवळ कोण 2 मुस्कडे द्यावा, परंतु तो सत्य सांगत होता. आणि हे तुम्हाला न्यायाच्या दिवशी समजेल. आणि म्हणून वेळ यायच्या अगोदरच आम्ही काय करायला पाहिजे? पौलाचं एपिस्करस पत्र आणि 1 अध्याय आणि 13 वचनाप्रमाणे आम्ही सत्याचे वचन सांगणारे व्हायला पाहिजे. सत्याचं वचन आमच्या ठाई तारणाविषयीची सुवार्ता आम्ही सांगितली पाहिजे, ऐकून घेतली पाहिजे. पुन्हा एक वार वाचूया. तुम्ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला, आणि त्याने देव केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या ठाई शिक्का मारण्यात आला आहे. पवित्र आत्म्याचा शिक्का आमच्यावर मोर्तब केलेला आहे. पवित्र आत्म्याचा शिक्का जोपर्यंत आमच्यावर मोर्तब होत नाही, तोपर्यंत आम्ही देवाची खास प्रजा आणि लोक होत नाहीत. ते आयडी कार्ड आहे आमचं. आणि म्हणून आम्ही वारंवार आमच्या अभिषिक्त बहीण, आमचे पाळक साहेब आणि जे काही फादर साहेब आहेत किंवा जे काही कोऑर्डिनेटर साहेब आहेत, सातत्याने प्रिय लोकांनो, विश्वासणाऱ्या भावांनो, बहिणींनो, त्यांचं जीवन त्यांनी इतके दिवस समर्पित केलेलं आहे प्रभूमध्ये. पाळक साहेबांनी, फादर साहेबांनी, रेव्हरंड साहेबांनी, कोऑर्डिनेटर साहेबांनी, कर्नल साहेबांनी, मेजर साहेबांनी, गुरुजी साहेबांनी, जेवढे काही साहेब आहेत ना, त्यांनी तुम्हाला वारंवार हे वचन सांगितलेलं आहे, परंतु आम्ही त्या वचनावर कानाडोळा केलेला आहे. कदाचित तुमच्यापर्यंत कोणते पाळक साहेब आले ते आम्हाला माहित नाही, तुम्हाला कोणती सुवार्ता सांगितली आम्हाला माहित नाही. कारण जर सुवार्ता जर स्पष्टरित्या जर गेली तर निश्चित अर्थाने 100 लोकांना जर सुवार्ता पोहोचली सत्याची, तर एकच मनुष्य तारण पावल्या जाईल. आमच्याकडे जर 500 लोक जर मंडळीत आहेत ना, तर असं समजून जायचं माझ्या माहितीप्रमाणे 5 लोक, ते पण जवळपास वाचतात का नाही वाचतात त्याची काही पूर्ण गॅरंटी नाही. कारण पवित्र शास्त्र असं सांगतं की जाळात ओढून, आगणीत हात घालून, ओढून ताणून तारण कर. आता आगणीत हात घातल्यानंतर थोडेसा चटके वाचणारच. तो म्हणतो प्रत्येक जण बांधतो, कोणी पेंड्याने, कोणी गीतानी, कोणी लाकडानी, कोणी कशाने बांधतो, परंतु देव एक दिवस ते काम आग्नी लावून चेक करणार आहे. आणि मग ज्याचं काम टिकेल तो तारल्या जाईल, आणि ज्याचं काम जळून खाक होईल
त्याचा पार वाटोळं होईल, परंतु तो वैयक्तिकरित्या एकटा तापल्या जाईल, जगल्या जाईल, वाचवल्या जाईल. परंतु त्या ठिकाणी विशिष्ट अशी एक लिहिलेलं आहे, जसं काय आगीच्या भट्टीतून बाहेर निघल्यासारखा वाचल. म्हणजे याचा अर्थ काय, पुरा शेकून निघन, पुरे आताडे कातडे शिजून निघन, पुऱ्या शरीरावर त्याला त्या जळाल्याच्या यातना मात्र नक्की होणार. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सत्याला समर्पित व्हा, सत्यामध्ये जीवन समर्पित करा, सत्याचं गौरव करा. आम्ही आणखीन एक रेफरन्स पाहूया, एपिस्कराचं पत्र अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 15 देखील आपण पाहूया. तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्या सर्व प्रकारे वाढावे. तर आपण काय करायचं आहे, एपिस्कराचं पत्र अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 15 मध्ये आम्हाला पाहायला मिळते. तर आपण म्हणजे तुम्ही आणि मी, प्रिय माझ्या भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो आणि माझ्या देवाच्या अभिषिक्त सेवकांनो, तुम्ही आणि मी देखील आपण काय करायला पाहिजे की आपण प्रीतीने, आपण एकमेकावर प्रेम केलं पाहिजे, एकमेकावर प्रीती केली पाहिजे, आम्ही एकमेकाला समजून घेतलं पाहिजे, आम्ही एकमेकाला ताडण देखील केलं पाहिजे, आम्ही एकमेकाची चूक देखील दाखवली पाहिजे, आम्ही एकमेकाचा दोष देखील दाखवला पाहिजे. आणि आम्ही एकमेकाला त्या पवित्र वचनाच्या माध्यमातून आम्ही त्याला सपोर्ट पण केला पाहिजे, त्याला चेअर अप केलं पाहिजे, त्याला प्रोत्साहन देखील दिलं पाहिजे. आणि जिथं चुकलाय ना, तर ती चुकी ज्याची समजली त्याने ती स्वीकारली पाहिजे. आणि जे सांगणार आहे म्हणजे तो लय शहाणा नाही, आणि ज्याची चूक झाली म्हणजे तो पारात एकदम मूर्ख पण नाही. मग आम्ही काय करायचं आहे की आपण प्रीतीने सत्याला धरून प्रीती करायची, परंतु सत्याला धरून. मी माझ्या भावावर प्रेम करतो, माझ्यामध्ये सत्य आहे, परंतु माझ्या भावावर प्रेम करीत असताना माझा भाव कायम डुप्लिकेटच काम करतो, कायम लुटालुटच करतो, कायम खोटच बोलतो, कायम सगळा पार वाटोळच करून टाकतो, सत्याच्या जवळ आसपास नाही, परंतु माझा भाव आहे, मग मी त्याच्यावर प्रेम करतो. मग पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की तर आपण प्रीतीने सत्याला धरून, आता त्याच्या ठाई सत्य नाही, मग मी त्याच्यावर प्रेम करावं, म्हणून माझ्या ठाई जर सत्य आहे तर माझ्या भावाच्या ठाई सत्य असावं. मग मी त्याला सत्याचं वचन सांगणारा असला पाहिजे, त्याला ताडण करणारा पाहिजे, त्याला दोष लावणारा पाहिजे, त्याची चूक सांगणारा पाहिजे, त्याच्याविषयी प्रार्थना पश्चाताप करणारा देखील पाहिजे, आणि त्याच्या पापावर पांघरून घालणारा देखील पाहिजे, आणि त्याला सुधारण्यासाठी सत्याचं वचन सांगणारा देखील पाहिजे. आणि म्हणून आपण प्रेम करतो, आम्ही प्रेम करतो आमच्या भावावर. आम्ही एखाद्या उदाहरण जर घेतलं, आम्ही ज्यावेळेस प्रेम करतो तर त्या प्रेमामध्ये दोन प्रकार असते. एक परमेश्वराने दिलेलं सत्यामधलं प्रेम, की ते असं असतं, सेवकाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, पालक साहेबांच्या मनामध्ये कायम एक हुरूर असते, अंतकरणामध्ये एक ओढ असते, अंतकरणामध्ये कायम एक कळवळा असतो. तो दारू पिणाऱ्या भावावर देखील प्रेम करतो, चोट्या भामट्यावर देखील प्रेम करतो, गलत काम करणाऱ्यावर देखील प्रेम करतो. का करतो तर त्याचा उद्देश एकच असतो की माझ्या भावाने व्यसनापासून बाजूला जावं, माझ्या भावाने चोरी करू नये, माझ्या भावाने मूर्तीपूजा करू नये, माझ्या भावाने कुठल्या प्रकारचा असत्याला त्याचा वीट मानावा, माझ्या भावाने नीटनेटकं जीवन जगावं, माझ्या भावाने प्रभेशूकडे यावं, माझ्या भावाने स्वतःला समर्पित करावं. अहो, हे खूप मोठं ओझं आहे पाळक साहेबांच्या मनावर, सत्याला धरून. पण आज आमचे पाळक साहेब असं प्रेम करतात, जे काही भविष्यवक्ते साहेब असतील किंवा XYZ, माझं वैयक्तिक कुठल्याही पालकाशी वाद नाही, आणि कुठल्याही पालकाची निंदा किंवा नालस्ती किंवा कुठल्याही प्रकारचं त्याला टॉर्चर करणं किंवा कुठल्याही प्रकारचं त्याला एक टोचणी लावणं किंवा वारंवार त्या गोष्टी शिकवून नाही प्रिय, याबाबत नाही. देवाचं वचन या ठिकाणी मी तुमच्यासाठी शेअरिंग करत आहोत, माझ्यासाठी देखील ते लागू आहे, कारण आम्हाला सत्यामध्ये समर्पित व्हायचंय. नेमका आमचा प्रॉब्लेम होतो कुठं, आम्ही ते पाहत आहोत. म्हणून त्या ठिकाणी तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्या प्रत सर्व प्रकारे वाढावे. मग पाळक साहेबांचं जे ओझा आहे आजकालच्या, तो दारू पिणाऱ्यावर प्रेम करतो कारण त्याची त्याच्यावर प्रीती आहे, कारण माझ्या परमेश्वराने सांगितलेलं आहे की एकाही पापाचा नाश होऊ नये, एकही त्या पापात छापात राहू नये, त्याचं तारण व्हावी, परमेश्वरची इच्छा आहे. अशीच पाळक साहेबांची, प्रोफेट साहेबांची, भविष्यवक्ते साहेबांची इच्छा आहे. आणि मग तो त्यांना जवळ करतो, आणि जेवढ्या दिवस त्यांनी दारू सोडलेली आहे तेवढ्या दिवसाचे प्रति दारूच्या दिवसाप्रमाणे त्याच्या घरामध्ये खिशात घेऊन येतो. बस झाले प्रेम.
तोट्या भामट्यावर प्रेम करायचं, साठलेल्या रकमेमधून दान दशमावून देणगी चालू झाली. अशा वेगळ्या प्रकारच्या प्रेमाचे प्रकार आहेत. आता माझ्याकडे भरपूर अशा लिस्ट आहेत त्याच्या, परंतु आमचा विषय तो नाही. आणि माझ्या भावाची एवढी नीळ नाचवायचा माझा हेतू आणि मला आत्मा सुचवीत देखील नाही. परंतु तरी देखील आमची कान उघडणी व्हावी, आम्हाला समजावं सत्य काय आहे. तर सत्यापासून आम्ही प्रेम करायला पाहिजे. वरवर माया उपाशी निसग माया तसं करायचंच नाही. सत्यामध्ये काय होईल, ताडण करायचं, सत्य सांगायचं, चेतला या नाही तर येऊ नका, काय फरक नाही पडत. यांचा हिशोब परमेश्वराला द्यायचा आहे. तुम्ही मात्र देवाच्या प्रिय सेवकांना मी तुम्हाला विनंती करतो हात जोडून, तुम्ही फक्त सुवार्ता सांगायचं काम करा, सत्य सांगायचं काम करा, एक रियालिटी देवाचं वचन शिकवण्याचं काम करा. स्वीकारायचे का नाही स्वीकारायचं, आमचे दादा हमेशा म्हणतात युअर चॉईस, चॉईस तुमची, आम्ही फोर्स करायचं नाही. देव परमेश्वर, त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि न्यायाचा दिवस, या दिवशी ते दोघ जण बघून जातील. आम्ही डोकं चालवायचं नाही. आम्ही त्याला डोकं का चालवतो, कारण त्याला डोकं चालवण्यामुळं आमचा फायदा होतो, आमचं प्रॉफिट वाढते, आमचं वजन वाढतं, आमची ग्रेड वाढते, आमच्याकडे लोकांचा जमाव मोठा मोठा होत चालतो. मोठ्या जमावाच्या नादामध्ये सत्याला स्मरू नका, मोठ्या जमावाच्या नादामध्ये सत्याला धिक्कारू नका, मोठ्या जमावाच्या नादामध्ये धावत असताना मध्ये थांबू नका. म्हणून आम्ही सुरुवातीच वचन वाचलं की सत्याला मान्य होऊ नये म्हणून. तुम्हाला कुणी रोखलंय? चांगल्या प्रकारचं धावत होता तुम्ही. अहो लोक तुमचे नाव घेत होते, लोक तुमचे उदाहरण देत होते, लोक तुमच्या नावाला सल्यूट करत होते. काही काही लोक तर इतके दिवाने होते ना तुमचे, त्या प्रभू येशूपेक्षा कमी, प्रभू येशूला कमी, पवित्र आत्म्याला कमी, पण पाळक साहेबाची इतके काही लोक दिवाने झालेत. आणि मग जर आमची धाव जर आता व्यवस्थित जर नाही, आमची धाव जर चुकलेली आहे, तर तेच लोक प्रिय हो आम्हाला जे सल्यूट करीत होते ना, आज ते लोक मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे जसं व्यभिचार करण्या स्त्रीला पकडलं आणि दगड धोंडमार केली ना, तर हेच लोक येत्या दिवसामध्ये गोटे घेऊन येतील. काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि सत्यामध्ये बंद व्हा, म्हणजे सर्व सत्याचं कुंपण तुम्हाला आणि मला मिळाल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण एक जुन्या करारामधून आणखीन एक रेफरन्स घेऊया, स्तोत्र संहिता मधला आपण वाचूया. स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 31 आणि वचन क्रमांक 5 पाहूया प्रियो. स्तोत्र संहिता अध्याय 31 वचन क्रमांक 5. तुझ्या हाती मी आपला आत्मा सोपवितो. हे परमेश्वरा, सत्य स्वरूप देवा, तो माझा उद्धार केला आहे. मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. हे सत्य स्वरूप परमेश्वर दे बापा. आज आम्ही सत्यामध्ये आमचा आत्मा समर्पित करणं गरजेचं आहे. आज आमचे आत्मे आम्ही दुष्टाच्या हातात दिलेले आहेत. आज आमचे आत्मे आम्ही जैविक पद्धतीने दिलेले आहेत. आज आमच्या आत्म्याला आम्ही पाळक साहेबाच्या झोळीत टाकलेलं आहे. हे बापा, या ठिकाणी आपण वाचूया स्तोत्र 31:5 मध्ये सुंदर असं वचन देवाचा सेवक दावीद महाराज या ठिकाणी लिहित आहे. अध्याय क्रमांक 30 आणि वचन क्रमांक, तुझ्या हाती मी आपला आत्मा सोपवितो. हे परमेश्वरा, सत्य स्वरूप देवा, तू माझा उद्धार केला आहे. आज आमचा उद्धार पाळक साहेब करीत आहेत. आज आमचा उद्धार भविष्यवक्ते साहेब करत आहेत. आज आमचा उद्धार फक्त मोठ्या मॉक मध्ये गेल्यावरच होतो. आज आमचा आत्मा आम्ही पाळक साहेबांच्या भविष्यवक्त्यांच्या हातात दिलेला आहे. जसा नाच म्हणला का नाच, उठ म्हणला का उठ, बस म्हणला का बस, उलटी मार म्हणला का उलटी मार, पड म्हणला का पड, अंग लटलट लटलट थरथर कापव म्हणला का लगेच सगळ्या गोष्टी अगोदरच सगळं त्याच्या हातात देऊन टाकला. रिमोट कंट्रोलच तो झालाय. खेदाची गोष्ट आहे. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्या ठिकाणी मरणप्राय यातना त्याला झाल्या, परंतु त्याने सत्याला सोडलं नाही. त्याची निंदा झाली, त्याला मार दिल्यात आला, त्याला काय काय करण्यात आलं, पण तो सत्याला सोडलं नाही. त्याची धाव सोडली नाही, त्याची चाल सोडली नाही, त्याचा विश्वास त्याने खंबीर ठेवला. ते तारणाच्या जिथपर्यंत शेवटच्या टोकापर्यंत तारण साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अखेरच्या भागामध्ये त्या चोट्याला म्हटलं, तो आजच तू बरोबर सुखलोकात असशील.
शेवटपर्यंत तारणाची योजना त्यांनी आखली, शेवटपर्यंत सत्य त्यांनी लोकांपर्यंत प्रकट केलं, शेवटपर्यंत तो सत्यामध्ये टिकला. आणि असह्य वेदना होत असताना, शारीरिकरित्या जैगिकरित्या या शरीराला कमजोर आलेले असताना तो म्हणता की बापा माझा आत्मा मी तुझ्या हातात सोपवतो, याचा स्वीकार कर. आज आम्ही म्हणत आहोत भविष्यवक्ते साहेब, माझं संपूर्ण जीवन, माझं कुटुंब, माझी पत्नी, मी स्वतः, माझे 2 लेकरं, माझ्या आजा पाजा, माझे नातेवाईक शेजारी, आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी आणि धुंडून आणि तो सगळे तुमच्या चरणाजवळ टाकून देतो. आमचं तारण करा, कारण तुमच्यामध्ये सत्य स्वरूप दिसत आहे. कारण आम्हाला हेच पाहिजे आता सध्याच्या काळामध्ये की आमची भरभराट कशी होईल. आम्हाला सत्याच्या काळामध्ये हेच पाहिजे की आम्ही भटक्याची एकदम मोठी बिल्डिंग कशी बांधू. आम्हाला सत्याच्या काळामध्ये आम्हाला हेच पैसा, बँक बॅलन्स, सौंदर्य, हाऊस मौस, डान्स, पार्ट्या, काय 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 हे लागतं. आणि ह्या गोष्टी तर तुमच्या जवळ आहेत. मग आम्ही काय दुसऱ्या चर्चला जाणार नाही. आणि त्या आल्हाट बाळासाहेबांच्या चर्चला तर चुकूनही जाणार नाही. त्याला चर्च मध्ये ठेवणारच नाही. त्याला चर्चची बिल्डिंग नाही, त्याला मंडळी नाही, काहीच नाही. कारण तो फक्त सत्य सांगतो. त्याच्याकडे काही खरं नाही. अहो जगातली एकही गोष्ट चांगली नाही त्यांच्याकडं. येस, जगातल्या गोष्टी माझ्याकडे नाहीत, कारण मी माझ्या जिवंत देवाचा उपासक आहे. आणि तू म्हणताय माझा आत्मा मी तुझ्या हाती सोपवतो. आम्ही आमचं जीवन परमेश्वरच्या हातामध्ये सोपवलंय. ना कोणत्या पाळक साहेबांच्या हातात, ना कोणत्या फादर साहेबांच्या हातात, ना कोणत्या कॉर्डिनेटर साहेबांच्या हातात, आणि नाही कोणते लय भविष्यवक्ते त्यांच्या हातात आम्ही आमचं जीवन सोपवलेलं नाही. लोकांनो सुधरा. बिलिव्हर्स भावांनो बहिणींनो, एक व्यवस्थित लक्ष देऊन पहा. कारण ज्या ठिकाणी ताडण नाही ना, त्या ठिकाणी काहीतरी खिचडी पकती. ज्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा दाब दडप नाही ना, ज्या ठिकाणी जसं की एखादा मुलगा चुकल्यानंतर त्याचा बाप मग त्याच्या रक्ताचा डीएनएचा पार कितीतरी वर्षातून 90 करू झालेला, इंजेक्शन घेऊ झालेला, त्याच्यावर एवढा मोठा प्रेम करतो. पण तो जर चुकला ना तर त्याच्या खड्ड्यात जाऊ नये, त्याचा हातपाय तुटू नये, बाहेर जाऊन चौकात त्याला 10-15 पोरांनी रेमटू नये म्हणून याचा बाप काय करतो, त्याच्यावर प्रेम असतं. त्या 2 टपा रपाटेला येतो, 2 कानफडी तोडीतो. का माहिती का? कारण त्याच्या लेकराचा घात होऊ नये. देवाचं वचन देखील हेच काम करत आहे. सत्य हेच काम करत आहे. आम्हाला काही वरून एक काही खुजली होत नाही की जे नाही करून लोकांना केवळ ताडणाचे शब्द द्यावेत. आमच्याकडे प्रेमाचे देखील आहेत शास्त्रभाग, आनंदाचे देखील आहेत, हर्षाचे आहेत, नाचण्या गाण्याचे पण आहेत. परंतु आम्ही सत्य मात्र सोडलं नाही. ज्या वेळेस जी घटना असेल त्यावेळेस स्तुती करताना स्तुती, स्तवन करताना स्तवन, डान्स करताना डान्स, मनन करताना मनन, चिंतन करताना चिंतन, सुवार्थ सांगताना सुवार्थ, प्रवचन सांगताना प्रवचन, आणि शिक्षण देताना मात्र शिक्षणच. त्याच्यामध्ये नो कॉम्प्रोमाइज. वचनाला कॉम्प्रोमाइज नाही. तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही सहमत आहोत. परंतु वचनाचं सत्य ज्यावेळेस तुटल्या जातं आणि वचनाचा देवाकडचे लोक ज्यावेळेस स्वर्गाच्या राज्यात जाण्याच्या ऐवजी नाशाकडे जातात, त्यावेळेस मात्र कॉम्प्रोमाइज नाही. आणि म्हणून तो म्हणता येईल की तुझ्या हाती मी आपला सोपवितो आत्मा. हे परमेश्वरा, सत्य स्वरूप देवा, तू माझा उद्धार केला आहे. उद्धार करण्याचं काम फक्त परमेश्वर करतो. लक्षात राहू द्या माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, बिलिव्हर्स लोकांनो, नवीन परमेश्वराच्या राज्यामध्ये आलेल्या लोकांनो, आज आम्हाला कुणी भुलतात तर देत नाही ना, आज आमची कुणी फसवणूक तर करीत नाही ना, आज आम्हाला कुणी खोटं तर सांगत नाही ना, आज आम्हाला लाभासाठी आमचा फायदा तर कुणी घेत नाही ना, आज आमच्या परिस्थितीवर 2 विचार चांगल्या प्रकारे आमच्या मनाला पसतील असे सांगतात आणि आम्ही भावनावश होऊन जातो. भावनावश होऊन धार्मिकता करू नका. भावनावश होऊन देवाचा संदेश मेसेज देऊ नका. भावनावश होऊन देवाची स्तुती आराधना करू नका. भावनावश होऊन कुठलंच धार्मिक आणि आत्मिक आणि जीवनातलं एवढंच नाही, जगातलं सुद्धा काम करू नका. कुठल्याही प्रकारच्या भावनावश होऊन, आत्म्यापासून, खरेपणापासून, सत्यापासून समर्पित होऊन आम्ही देवाच्या नावाचा महिमा आणि गौरव करायला पाहिजे. आज अनेक लोक भावनावश होऊन सेवा करतात. त्यांच्या भावना कशा आहेत, त्या भावनावर अवलंबून राहून त्या भावनाला एक आनंदी वातावरण निर्माण करून आज अनेक वेळेस असं झाले की लॉकडाऊनच्या काळामध्ये काय झालेलं आहे, सर्वांची परिस्थिती नाजूक झालेली आहे. काम नाही, धंदा नाही, बऱ्याचशा गोष्टी रखडलेल्या आहेत, पैशाची इनकमिंग गेलेली आहे, सगळे आउट गोईंग झाली, बँक बॅलन्स एकदम आखडत आलेला आहे. आणि मग अशा टायमिंगला ज्यावेळेस भविष्यवक्ते आम्हाला म्हणतात ना, मला देवाचा आत्मा चालवत आहे की येत्या महिन्यामध्ये तुमचा एक खूप मोठा बिझनेस लाईन वाढणार आहे.
त्यावेळेस आमच्या मनाला जरा थोडस बरं वाटतं. आम्हाला असं वाटतं वा वा प्रभू, येस आमेन, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बस अहो 6 महिने झाले काहीच व्हायना. पाळक साहेब, भविष्यवक्ते साहेब, काय करायचंय? लोकांना भावनावश बनू नका. लोक वेडे बनत आहेत. लोकांना तुम्ही वेड करत आहात असत्य आणि खोट्या गोष्टींनी. मी देवाचा सेवक या नात्याने मी तुम्हाला प्रामाणिकपणे हात जोडून विनंतीपूर्वक आणि अधिकारवाणीने सावधानतेचा इशारा देत आहे की येत्या दिवसामध्ये आम्हाला या भावनावश सेवेमधून बाहेर यायचंय, या भावनावश विश्वासामधून बाहेर यायचंय, या भावनावश निर्माण झालेल्या प्रेमापासून बाहेर यायचंय, या भावनावश जीवनामधूनच बाहेर यायचंय आणि मार्ग सत्य जीवन म्हटलेल्या सत्यावर आम्हाला चालायचंय. देव झोपेत देखील पुरवण्यास समर्थ आहे. मग तुमचा विश्वास गेला कुठं? तरी तुम्ही याजक लोकांवर भरोसा ठेवतात, फादर लोकांवर भरोसा ठेवतात, भविष्यवक्त्यावर भविष्य ठेवतात. वरून तुम्ही लिहितात माझ्याविषयी परमेश्वराने तुम्हाला काही दाखवलं का? माझ्या आर्थिक गोष्टीविषयी, माझ्या व्यवसायाविषयी. अहो या देवाला काम धंदे नाही, ते पवित्र आत्म्याला. ते तुमचंच बघायचे शाप. मी मागील बऱ्याचशा भागामध्ये लिहिलं, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस परमेश्वराचा नियम तोडला, ज्यावेळेस सत्यापासून बाजूला गेला, ज्यावेळेस आज्ञाविधी नियम रूल तोडला आणि ज्यावेळेस परमेश्वराचा नाकारच केला ना, त्या अर्थी शाप आला. तू काबाड कष्ट करशील, निराळ्याच्या घामाने खाशील, तू वाटेल ते सगळं दुनिया करशील, पण काटे कुसळीत उचलशील आणि त्याच्यातून थोडं थोडं साठवून ठेवशील. आणि त्या साठवून ठेवलेल्या मध्ये तू जर सत्यामध्ये समर्पित नाही राहिला ना, मी त्याच्यावर फुंकर घालीन, त्याचाही जाळ करीन. आणि मग भावनावश होऊन कुठलीच गोष्ट करू नका. जे काही आमच्यावर सोपवलेली कामगिरी आहे, जगातलं काबड कष्ट आहे, सांसारिक जीवनातले हालापेष्ट आहेत, चिंता, काळजी, व्याधी, आजार, विकार, टेन्शन, ताण, दबाव, या गोष्टी आमच्या होतच राहणार जोपर्यंत देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येत नाही. परंतु अनेक देवाचे सेवक अभिषिक्त आहेत, होते आणि इथून पुढे देखील देवाच्या पवित्र आत्म्याच्या माध्यमातून, गायडन्स मधून, देवाच्या वचनाच्या सत्य प्रकटीकरण ज्यांच्या ज्यांच्याकडे पोहोचलेलं आहे आणि ज्यांनी ते स्वीकारलेलं आहे आणि ज्यांनी ते खोटं झुगारून दिलं आणि सत्याला स्वीकार केलेला आहे ना, या लोकांच्या जीवनामध्ये जरी कष्ट आले तरी ते हास्य होतील. यांच्या जीवनामध्ये आर्थिक कशी परिस्थिती कोलमडली तरी देव त्यांना एलियाला जसं पुरवलं तसं पुरवीन. सगळ्यांनाच नाही, सगळेच कावळे सोडणार नाही. आता निवडूनच कावळे जाणार, निवडलेल्या सेवकाकडे. जे सत्य आहे ना, जे समर्पित आहे ना, ज्याला गरज आहे ना त्यालाच. अहो लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या पाळक साहेबांच्या घरात जळता ना, तो सुद्धा राशनच्या नंबरला उभा होता, पिशव्या घ्यायला. वरच भांडण होता, असं खवटा मारून त्यांनी पिशवी घेतली, माझा नंबर जाऊ दे, मला लवकर जायचं, ट्रॉफिक जाम. काय लाभासाठी तोंड पूजा, हे खाण्यासाठी सत्यता विकणं, प्रेम विकणं. प्रीती कशी करावी? माझ्या भावाच्या घरामध्ये काही ना, मग माझ्या वाटीची पिशवी त्याला देऊ ना. इथं असं आहे, माझा भाऊ तो पिशवी घ्यायला आला नाही ना, तर मग त्याची पिशवी मी घेऊन जातो ना. असे उदाहरणं झालेले आहेत. आणि म्हणून देवाचा आत्मा मला त्या गोष्टी सांगत आहे की लोकांनी सत्याचा पार वाटोळं करून टाकलंय. सत्यामधून अनेक लोक बाहेर गेलेले. देवाच्या नावाला मी महिमा, सन्मान, आदर, गौरव देईल. या ठिकाणी माझा वेळ होत आहे, आपल्याला थांबावं लागेल. सत्य भाग नंबर 13 मध्ये आपण पुन्हा एक वार भेटणार आहोत. आणि खरोखर माझ्या प्रिय देवाच्या सेवकांनो, अभिषिक्त दासांनो, माझ्या बिलवस भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की जे सत्य आहे त्याला स्वीकारा. मिसेज कडक आहे, रेफरन्स तेच आहेत. अनेक लोकांचे कमेंट्स मला येतात की पाळक साहेब ते सगळे रेफरन्स तुम्ही देतात त्याच्यामुळे तुम्हाला काहीच म्हणता येत नाही राव. तुम्ही रेफरन्सच्या पलीकडे जाऊन एकदा बघा, मग तुम्हाला आम्ही सांगू. आम्ही जाणारच नाही, कारण आम्हाला परमेश्वराने सत्यामध्ये समर्पित केलेली जी रेषा घालून दिलेली ना सत्यतेची, वचनाची, आणि तेच रेषा आम्ही तुमच्या पुढे सादर करीत असतो. यासाठी की तुम्ही देखील सत्याला स्वीकारावं, तुम्ही देखील परमेश्वरामध्ये समर्पित व्हावं. तुमच्याकडे पाहून अनेक लोकांनी सत्य स्वीकारावं. कारण ज्या सेवकामध्ये, ज्या सेवेमध्ये, ज्या घरामध्ये, ज्या कुटुंबामध्ये, ज्या भावा बहीण, आई वडील, प्रिय लेकरामध्ये सत्य आहे ना, ऑटोमॅटिकली लोक त्यांच्याकडे, सर्वच लोक मूर्ख नाहीत हो, परंतु आम्ही त्यांना त्या गोष्टीकडे घेऊन जातो, भावनावश करतो. शेवटच्या अर्ध्या मिनिटासाठी मी तुमच्या सांगू एक उदाहरण सांगू इच्छितो. एखादी जर मयत झाली ना, एखादी आई एकदम सुखसुखाट असतो तिथं सुरुवातीला, तिची पोरगी काही एकदा आली, आयडत ओरडत, बास आखा तिथं मारुडा बेतून टाकी देत, परत थोडा वेळ दम खाते. त्यांना माहिती आपण जास्त रडू नये, एखाद्या टायमाला जर सगळ्याला समजत. लोक फक्त दापायला जातात,
त्यांना समजत कवा थांबायचं. मग ते दुसऱ्या व्यक्तीची येण्याची वाट पाहतात. दुसरं कोणी नातेवाईक आली का, आत्या आला काय, मामा आली का, मामी आली का, चाची आली, आजोबा आजी पजे काय काही लोक असतील ना, सगळे जवळचे मित्र आपतेच हे आले का, मग त्यांना बघितलं परत. भावनिक रडूच नका. हे भावनिकता, ही भावनिक धार्मिकता, हे भावनिक लोकांना आकर्षित करण्याचं, आणि हीच प्रथा सैतानाने देवाच्या सेवकामध्ये घातली. आणि भावनिक होऊन त्यांच्या दुःखावर एक बोरिक ऍसिडची पावडर टाकायची ऐवजी त्यांचं दुःख साल्ट यायचे लावायचे, ते चिघळून देते. आणि मलमपट्टीच्या नादामध्ये ती जखम इतकी काही नासूर करून टाकी देत ना, शेवटी पाय टंगडी हात मुंडकं तुडकं सगळं तोडावंच लागत, इतकं पॉइझन होतं. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईन. एक छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र थोर सेना दिसते बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझे सर्व अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, सर्व प्रकाशचे पास्टर, रेव्हरेंड, बिशप साहेब, याजक लोक, कोऑर्डिनेटर साहेब, गुरुजी साहेब, मेजर साहेब, कर्नल साहेब, आणि जितके काही परमेश्वर बाप्पा तुझ्या सेवेमधले जे काही साहेब आहेत, प्रभू येशूच्या नावात प्रत्येकाला सत्यामध्ये समर्पित कर. जे काही धाव आम्ही धावतो, आणि कदाचित संसाराच्या हालपेष्टामध्ये किंवा लॉकडाऊनच्या काळामध्ये किंवा सध्याच्या परिस्थितीमुळे कदाचित न कळत चुकून किंवा जाणून बुजून कदाचित परमेश्वर बाप्पा आमची वाट हुकली असेल, आमचा रस्ता हुकला असेल, किंवा आमचं सत्यामध्ये धावणं थांबलं असेल, तर आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझा सेवक या नात्याने मी प्रभू येशू तुझ्याकडे विनंती करतो, त्या सर्व सेवकांना सत्यामध्ये धावण्यास, बिलीव्हर्स भावांना आणि बहिणींना आणि वडिलांना सत्यामध्ये चालण्यासाठी धावण्यासाठी सहाय्य मार्गदर्शन कर. सध्याच्या सर्व स्थितीनुसार सर्वांना लागणाऱ्या गरजा तुझ्या स्वर्गीय भांडारातून पुरव. मी प्रार्थना करतो या समाला माझ्या भारत देशासाठी, मी प्रार्थनेत आठवण ठेवतो माझ्या महाराष्ट्र राज्यासाठी. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांना सहकार्य करणारी त्यांची टीम, त्याचप्रमाणे सर्व पोलीस डिपार्टमेंट, सर्व डॉक्टर डिपार्टमेंट, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, आणि परमेश्वर बाबा देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, परमेश्वर विश्वासणारे भाऊ बहीण आणि प्रिय सर्व नातेवाईक, आपले मित्र परिवार जसे होते तुझ्या पवित्र हातामध्ये तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात लागणाऱ्या सर्व गरजा आमच्या प्रत्येकाच्या नावाप्रमाणे गरजेप्रमाणे दिल्यास तुझे आभार मानतो. आणि विशेष करून प्रार्थना करतो या शेवटच्या घटकेमध्ये आम्हाला सत्यामध्ये समर्पित कर. आदर, गौरव, सन्मान, महिमा तुला देत ख्रिस्त जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात मागतो. स्वर्गीय पिता तू आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा आजीचकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस यू.